तर मंडळी बघू शकता आपली आता मस्त ट्रिप चालू होईल सगळेजण आणि नवरा नवरी येतील थोडं वेळ तर आपण सेलिब्रेट करूया 1 2 3 काय आहे ती गाडीवर. आणि आता आपण आपल्या घरापासून सर्वजण आलेत, नवरा नवरी वगैरे सर्व बसलेत आणि आपण या गाडीमध्ये आज आपली जर्नी करणार आहोत कुलदेवाचं दर्शन घेण्यासाठी. राहू दे ना इकडे ते सब जन बैठे हैं यहाँ पे और हमारा जर्नी चालू है. मस्त आपण आता घरचा आणला तरी चालला असता. उदगीर या शहरात पोहोचलो आणि काहीतरी गोपाल ब्रँड दिसायलाय. महेश मामा ब्लॉग बघतोय जो हाय बनवून मॅसेज कर. चलो तो अभी हम यहाँ से आए हैं उदगीर से थोड़ा आगे ये लोकेशन चेक किया है. देखो ये ट्रियो. अभी हम यहाँ पे फर्स्ट क्लास ब्रेकफास्ट करेंगे और यहाँ से अपने को इधर कंटिन्यू करना है. चलो फटाफट ब्रेकफास्ट कर लेंगे यहाँ पे. मस्त सब जन आए हैं अपनी अपनी जगह पकड़ के. देखिए इधर ये भाव ने DSLR भी लाया है. यहाँ पे हम ब्रेकफास्ट के लिए रुके हैं. मस्त पोहा फरसान और दही मस्त मम्मी ने सवेरे सवेरे प्रिपेयर किया है सब. और ये भाई फोटोशूट कर रहा है. तो अभी ब्रेकफास्ट हो गया है, हम सब जन निकल रहे हैं. मस्त यहाँ पे हमारा थोड़ा फोटोशूट चालू है और नई भाभी पुराने भाभी की वो फोटो क्लियर करे. अरे जल्दी जल्दी 1-2 निकाल लो. और पीछे देखो कितना बढ़िया व्यू है और वहाँ से पापा वो आवाज दे रहे. हाँ चला रेडी. वाव तर छान आलंय. तो अभी हमारा फर्स्ट क्लास ब्रेकफास्ट हो गया है. अभी नेक्स्ट पड़ाव अपन मामा को पूछेंगे. तो मामा अपने को कहाँ रुकने का है अभी? खंडोबा. यहाँ पे अभी थोड़ा सा एक छोटा सा खंडोबा भगवान का देवस्थान है, अपने को वहाँ पे दर्शन करने का है और फटाफट यहाँ से अपने को बिदर के लिए जर्नी कंटिन्यू करने का. तो यहाँ से निकलेंगे. सो गाइस हम लोग अभी बिदर में आ गए हैं. इधर देख सकते हैं, इधर मंदिर है. अभी हम फटाफट उधर जाने वाले हैं. क्या लगा है वो नंबर. आता आपण इथं हे रिक्षा केली आहे. हे इकडं वरी बघू शकता. हे जे रोड दिसतं इकडं वरी जाण्यासाठी आहे आणि आम्ही जेंट्स लोक चालत जाऊया आता इथून. आणि आता आहे बघा आई बाबाचं इकडं ऑटो जातोय वरी. और यहाँ से अपने को जाने का है. रे तो बस अपना एंट्री हो गया है इधर. क्या बोलते हो भाव लोग? चलो फटाफट. तो भाव अभी अपना भाभी को उठाने वाले हैं. भाभी को उठा के ऊपर लेके जाएंगे. इकडून बघू शकता नरसिंह भगवान. हे इकडं आता आपल्याला दर्शनाला जायचंय. मस्त नरसिंह भगवानचं छान असं केलंय. आता इथं बघू शकता तुम्ही. ऐसा लग रहा है बैठ के आ जाते तो 100 रुपये लगते. मस्त दर्शन होऊन आपण बाहेर आलो आणि बघा आपण एक मेमोरी काढलेली आहे इथंच. छान असं आता आम्ही सर्व तयार होतोय. कसं झालं भाऊ दर्शन? 1 नंबर भाऊ. इकडं मम्मी बसली आहे आम्ही 12 वाजता आणि आम्ही काय खातो बघा. पकड ते दाखवतो पहिल्यांदा बघा. पोचलास का तू? कुठं पोचलास भाऊ, तुला काय वाटतं दर्शन काय झालं? काय फीडबॅक आपल्या ब्लॉगद्वारे लोकांना काहीतरी माहिती कळू द्यायचं ते. मी हिंदीतून बोलतोय. हाँ, मैं ये कहना चाहता हूँ
यहाँ पे हर जगह देख सकते हो, मोबाइल अलाउड नहीं है, वो अलाउड नहीं है। आप इतने एजुकेटेड हो तो दर्शन करने के लिए आते हो तो प्लीज़ दर्शन करने के लिए जाइए। मैं भी एक ब्लॉगर हूँ तो मैं एक बोलता हूँ, मैं जहाँ पे मोबाइल अलाउड नहीं वो बाहरी लॉकर में नहीं तो बैग में रख के जाता हूँ अंदर। आप भी वही प्रीफर करो। और आप दर्शन के लिए आते हो तो एक 15 मिनट नहीं तो आधा घंटा डिले हो जाएगा, लेकिन टाइम से दर्शन लो, आराम से दर्शन लो। क्यों में जाओ अंदर, गर्दी मत करो। तो चलो हम एंजॉय करते हैं मिठाडा। आणि हे जे दिसते इकडून मित्रांनो, मी नोट करतो बघा, हे इकडून येण्याचा रस्ता आहे आणि या साईडनं पण आपण पार्किंग खाली लावली। व्ह्यू किती छान आहे बघा। आणि आम्ही पहिल्यांदा मित्रांनो इथून यायचो आणि हे जे स्पॉट दाखवतो मी, एवढे माकडं असायचे इथं, पूर्ण इथं पण माकडं असायचे। आता सर्व गेलेलं आहे, काही दिसत नाही, आपणच माकडं झालो आता आपल्याला इथून निघायचं आहे, तर जाऊया आपण पुढे। हे आपलं कुलदैवत आहे, आपण इथं दर्शनाला आलो। आपल्याकडे बघायला तुम्हाला दिसत असेल वारं सुटलं आहे आणि ते वारं नॅचरल नाही आहे। आपल्याकडे पंखा आहे एवढा मोठा, कमीत कमी 25 फुटाचा पंखा आहे तो। त्या पंखामध्ये आपल्या नॅचरल वारं लागल्यासारखं वारं लागतं। आपल्या सगळ्यांचं दर्शन झालं आहे। आपल्या ब्लॉगरला लागले भूक, तर ते बोलायला करायला कंटाळा, म्हणून मला समोर आणून ठेवलं। तर आपण त्यांना जेवू घालू, मग तुमचे ब्लॉगर तुम्हाला लवकरच कनेक्ट होतील। तब तक के लिए स्टे ट्यून। छान असं नरसिंहाचं दर्शन झालंय आणि आम्ही सर्व आता इथून बेंडकाई म्हणून एक मंदिर आहे देवीचं, तिकडं जायचं आहे, जाऊया। आणि इकडं काही मेंबर गेलेले आहेत, इथं छान छान असं लेकरांना काही घ्यायचं तर गिफ्ट वगैरे आहे शॉप। हम खाना खाने को बैठे और उधर पप्पा भैया है और ये टेबल पे बाजू पे मम्मी बैठी श्रेया। तो चलिए फर्स्ट आता पर खाना खाते जो भी जाएगा गेल तुम्हें आता दीजिए। हल्का फुल्का नाश्ता हो गया और यहाँ पे अपने दर्शन हो गए। पार्किंग में से अपनी आप व्हीकल आएगी। फिर श्रेया जी कैसा लगा दर्शन? कैसा लगा दर्शन? बहुत अच्छा लगा। बहुत अच्छा लगा। भाभी आपको? अच्छा दर्शन नरसिंह भगवान दिखे ना? तो चलो ये देखो अपनी गाड़ी आ गई है, अपन हम निकलेंगे यहाँ से। मस्त बिदरचं दर्शन झालंय। आता आपण बेंडकनाळी इथं आलो मंदिरला, यल्लम्मा भवानी मंदिर ट्रस्ट। चला, आणि बघा किती छान असं बनवलेलं आहे, मस्त असा। चला आपण दर्शनाला जाऊया। छान आमचं सर्वांचं दर्शन झालंय। आता इथं ओटी भरायची आहे। छान आता बघा, दोघं जण ओटी भरत आहेत। छान आता वहिनी आणि भाऊ ओटी भरत आहेत। तो अभी सबका दर्शन हो गया है। आप यहाँ से शिखर का दर्शन ले सकते हैं। तो अभी अपने को यहाँ से निकलने का है, चलो फटाफट। तर आता आपण बिदरच्या गुरुद्वारामध्ये आलो आणि इथं शूटिंग वगैरे अलाउड नसते, तर आपण जाऊया, दर्शन वगैरे घेऊया। कर्नाटकमधील आपण आता एक असं देवस्थान आहे, जेजुरीचे आपले जे खंडेर आहेत त्यांचं, आणि आता आपण तिथं दर्शन घेणार आहोत। सगळेजण यायलेत, चला आपण जाऊया दर्शनासाठी। किती छान मंदिर आहे बघा इकडं, आणि मम्मी वगैरे यायलेत।
छान खंडेरायाचं दर्शन झालंय आणि आता आपल्याला हळद टाकायची आहे. जय मल्हार. मंदिराचं कन्स्ट्रक्शन बघा किती छान आहे. येळकोट येळकोट, जय मल्हार जय मल्हार. किती छान वृक्ष आहे. आणि आता आमचं सर्वांचं दर्शन झालंय, आपण निघतो. नांदेड बिदरचा जो मार्ग आहे त्या मार्गावरच आहे हे मंदिर. आणि इकडल्या साईडला मामाश्रीने आणलंय, इकडं कुंड आहे काहीतरी. आपल्याला कुंड बघायचंय, कुंड. किती छान कुंड आहे बघा इथं. आणि सनसेटचा टाइम होत आहे. सो चला आता आपण निघूया इकडून. हो ना, भारी वाटतं ना भाऊ. किती मस्त स्टेप वगैरे किती छान दिसत आहेत. चला इथून दुरून दर्शन घेऊया आपण कुंडाचं पण. काय मामा काय होतं? हा, कसं होतं? माणूस बाहेर निघाला आला. हा, अच्छा. कशी माहिती आहे का, तिथून आपल्या सोबत बोलत बोलत निघायच्या रस्त्यात गायब होऊन गेला. ओके. मग ते पुन्हा कुठेतरी दुसरी बाईच यायची, माणसाची यायची. तर हे जे आपण आता मंदिर वगैरे बघितलंय त्याचं रहस्य सांगतायत मामा. भूताचं महिला गावाचं नाव भूताचं महिला म्हणजे आता नवीन महिला मल्लांना म्हणतात. मल्लांना म्हणजे शक्तिशाली देव. ओके. तर तसं त्याच्यानुसार गावाचं नाव पडलेलं आहे. तर छान आपलं इकडे दर्शन वगैरे झालंय. अब आपण गाडी की तरफ जाते. इथं छान असं दर्शन झालंय आणि आपली फॅमिली. जय मल्हार. आपल्याला आता इकडून जायचं आहे घराकडे. इकडून बघा किती छान दिसतंय सनसेट. आणि सोन्याची जेजुरी येळकोट येळकोट कसं का म्हणतात तुम्ही बघू शकता. सर्व इकडं पिवळं पिवळं दिसतंय. आणि इकडं सर्वांचा आता फोटोशूट चालू आहे. आणि इकडं कोण बसलाय बघा, खतरनाक गँग आलेली आहे पूर्ण आहे बघा. या कसे आहेत बघा मित्रांनो. चलो निकलेंगे अभी. ब्रो इट्स नाउ योर टर्न. यही तुमको उठाएगा ना. खंडोबा को जाते हैं तो बाइकों को उठाना पड़ता है ना. अब इधर तो नीचे है, टेंशन नहीं है. रेडी. रेडी. अबे नको नको. अबे फाडते रे. अरे त्यांचा फोटो. आणि इथं प्रॅक्टिस चालू आहे. आता नवऱ्याने बायकोला उचलले म्हणून गच्चा पकड दिला. बोला का मंद महिन्याचं. बाबा जायचंय, उशीर व्हायला आहे. पाणी लागणार नाही का तुला? चल चल बाबा चल. अभी हम उदगीर में पहुंच गए हैं और फर्स्ट क्लास अभी डिनर के लिए रुके हैं यहाँ पे. चलो हाँ सांगितलं मी त्याला. तो चलो अभी अपने को खाना खाने का है. सो गाईज आता आपण उदगीरमध्ये एका हॉटेलवर छान थांबलो आहे. प्रवास चालू आहे आणि आम्ही सर्व जेवायला बसलो बघा. आणि जेवायला काय घेतोय बघा, व्हेज क्रिस्पी.
मेन कोर्स खात आहेत सगळे. छान जेवण आहे मित्रांनो. काजूची भाजी, पनीरची भाजी घेतली. तर छान असा आमचा आता बंद नाही राहील. डिनर झालंय उदगीरमध्ये. कसं होतं भाऊ डिनर? हो मस्त. कसा होता श्रेया? खूप छान. खूप छान. इथं गेलो होतो आम्ही नाव नाही सांगणार आहे बघा. तर चला, आपले काही मेंबर वरीच आहेत, यायलेच पार्सल घेऊन. आपण आता आपली गाडी इकडे थांबली, जाऊया. सो गाइस ये देखिए सब जन हम घर पे आ गए हैं. मस्त एकदम ट्रिप हो गई है. चलो घर पे जाते हैं अब.